मंत्री भरत गोगावले यांनी आज अक्कलकोटमध्ये वटवृक्ष मंदिर आणि अन्नछत्र मंडळात श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेत केली सहकुटुंब पूजा। आज आम्ही अक्कलकोटला आलेलो आहोत। स्वामींना महाप्रसाद दाखवण्यासाठी आम्ही जातोय। अमोलराजे भोसले यांच्या क्रीडांगणाचं उद्घाटन आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून करणार आहे। याची देही याची डोळा हे सर्व पाहुणे आम्ही प्रसन्न झालोय। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न होतोय। संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सुख समाधान लाभू दे आणि पाऊस चांगला पडू दे। बळीराजा सुखा समाधानानं नांदुरी अशी स्वामीचरणी प्रार्थना केली। 1988 पासून 3 किलो तांदळावर हे अन्नछत्र सुरू केलेलं आज हजारो किलो तांदळाचा महाप्रसाद इथे दिला जातोय। जागा अपुरी पडते, त्यामुळे एक मोठं भोजनालय कक्ष सुरू करण्याचं काम सुरू झालंय। पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि जेव्हा आम्ही सर्व आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री त्या कामाच्या शुभारंभासाठी येऊ आणि इथून आता आम्ही मंदिरात जाऊन महाप्रसाद दाखवून आता इथे आलेलो। आता आम्ही आमचे अमोलराजे भोसले यांचे जे काही क्रीडांगणाचं जे काही उद्घाटन आहे क्रिकेट अकादमीचं, तर त्याचं आम्ही जाऊन आता उद्घाटन करणार आहोत। सर्वच मान्यवर मंडळी इथले स्थानिक आमदार आहेत, आमच्याबरोबर आले तिकडे चिपळूणचे आमदार आहेत, आमचे चंदगडचे आमदार आहेत आणि काही स्थानिक मंडळी आहेत, इथले नगर अध्यक्ष आहेत। आणि आज हा कार्यक्रम आपण पाहताय, याची देही याची डोळा, की आम्ही समाधानी झालो, प्रसन्न झालो की एकदम उत्साहाच्या वातावरणामध्ये आज हा आनंदमय सोहळ्याचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा इथं संपन्न होतोय। संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सुख समाधान आयुष्यमान सगळं लाभू दे, पाऊस चांगला पडू दे आणि तुमचा शेतकरी बांधव बळीराजा हा सुखा समाधानी नांदू दे। खरं तर अन्नदानाचं जे काम आहे ते प्रमुख काम आहे, गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे। आता याची मोठी इमारत सुद्धा उभी राहते। कशा पद्धतीने राज्य शासनाकडे पाहताय आणि काय 1988 पासून सुरू झालेलं हे अन्नछत्र आहे। 3 किलो तांदळावरती सुरू केलेलं अन्नछत्र आता हजारो किलो तांदळाचा महाप्रसाद इथे केला जातो। जागा अपुरी पडते म्हणून इथल्या मंडळींनी सगळ्यांनीच मिळून आज एक मोठं भोजनालय कक्ष उभं करतात। काम चालू झालेलं आहे आणि मला वाटतं काही महिन्यात काम पूर्ण झालं का परत आम्ही पुढच्या गुरुपौर्णिमेच्या अगोदर हे काम पूर्ण होईल आणि आम्ही सर्वच आमदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्यांना हे बोलवतील त्या सगळ्यांना घेऊन येण्याची जबाबदारी आम्ही सर्व घेतो आणि एक चांगल्या कामाला त्यावेळेला सुरुवात करू।